नमस्कार मैत्रिणींनो, अशा प्रकारे छान रांगोळी दारामध्ये असली ना की निगेटिव्ह एनर्जी अजिबात घरामध्ये प्रवेश करत नाही आणि सणासुदीला तर आपण आवडीने दारामध्ये रांगोळी काढतो. पण मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या रांगोळीमध्ये जे लक्ष्मी पाऊल काढलेलं दिसत आहे ना, ते मी राऊंड शेप एक फ्रेम 8 mm फ्रेम बोर्ड घेतलेला आहे, जे तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळू शकतं आणि त्याच्यावर स्वतः हाताने डिझाईन केलेलं आहे. तर हे आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो. अशा प्रकारे दोन्ही साईडला प्लेन तुम्हाला हे मिळून जाईल आणि त्यावर तुम्ही हवी ती डिझाईन काढू शकता. तर अक्रेलिक कलर वापरून मी यावर डिझाईन काढत आहे. तर प्लेन मी एक फुलाचा आकार दिलेला आहे आणि साईडने कलर केलेला आहे. आता त्याच्यामध्ये मला लक्ष्मी पाऊल काढायचे आहेत. तर मी आता काढायला सुरुवात कर. लक्ष्मी पाऊल काढताना आपण नेहमी लाल कलर वापरतो, म्हणून मी लाल कलर घेतलेला आहे आणि आता मी लक्ष्मीच्या पाऊलांचा शेप याच्यावर देत आहे. मैत्रिणींनो, आपण नेहमी रांगोळी काढताना सणावारानुसार रांगोळीच्या मध्ये जसं गणपतीला श्री गणेशाय नमः किंवा कोणी ओम काढतं. सोमवारी रांगोळी काढली तर, गुरुवारी आपण रांगोळी काढली तर लक्ष्मी पाऊल काढतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर असं बनवून ठेवलं तर ते तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. साईडने रांगोळी काढून द्यायची आणि हे कसं आहे, हे पुसलंही जाणार नाही, कारण आपण जी रांगोळी काढतो त्याच्यामध्ये जे देवाचं आपण लिहितो ते आपण रांगोळी पुसली किंवा मुलं वगैरे पुसून टाकतात. तर हे तुम्ही अलगदच्या अलगद उचलून ठेवू शकता आणि पुन्हा यूज करू शकता. हीच आयडिया लावून मी हे तयार करत आहे. तर तुम्हाला पण पटत असेल तर तुम्ही असं बनवू शकता. मी अशा प्रकारे 4-5 वारांनुसार म्हणजे हे साचे टाईप बनवून ठेवलेले आहेत, जे की मला रांगोळीसाठी खूप उपयुक्त ठरतात. मी पाऊल पूर्ण काढून झालेले आहे आणि मध्ये आपण आता एक छोटंसं स्वस्तिक काढत आहोत. तर स्वस्तिक हे पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक मानलं जातं आणि सर्व नकारात्मक ऊर्जा स्वस्तिक हे घरापासून लांब ठेवते. मैत्रिणींनो, स्वस्तिक काढताना पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. स्वस्तिकच्या ज्या बाहेरच्या साईडच्या रेषा असतात त्या नेहमी वाढलेल्या असाव्यात आणि वळणदार असाव्यात. अशा प्रकारे बाहेरच्या साईडला त्या वाढवून घ्याव्या आणि वळणदार असाव्या. डिझाईन काढून तर आपली पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि लक्ष्मी पाऊल पण त्यावर काढलेलं आहे. आता मी ग्लू यूज करून त्यावर अशा छोट्या छोट्या आकाराच्या सिक्वेन्सने थोडं डेकोरेशन करत आहे, म्हणजे हे अजून खूप छान दिसेल. तर अशा प्रकारे मी गोल्डन कलरचे सिक्वेन्स घेतलेले आहेत, कारण मध्ये गोल्डन कलरच यूज केलेला आहे. अशा प्रकारे पहिला राऊंड तर आपला कंप्लीट होत आलेला आहे आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण जे फूल तयार केलेलं आहे त्या फुलासाठी मी सिल्वर कलरच्या सिक्वेन्स वापरणार आहे. तर ग्लू मी अशा प्रकारे लावलेला आहे आणि ह्या सिल्वर कलरच्या माझ्याकडे जे अवेलेबल आहेत त्या सिक्वेन्स मी आता इथे यूज करणार आहे. आता मधल्या लाईनला पण मी गोल्डन कलरच्याच सिक्वेन्स यूज करत आहे. तर आपण बाजूला जी फुलाची डिझाईन बनवली होती तिला सर्व मी सिक्वेन्स लावून डेकोरेशन केलेलं आहे आणि आता ते छान वाटत आहे. तर आता जो खाली पॅसेज राहिला आहे त्याच्यामध्ये मी असं कमळाच्या आकाराची डिझाईन काढलेली आहे आणि त्याच्यावर जी आपली चमकी असते, अगदी 10 रुपयामध्ये दुकानामध्ये कुठे ते तुम्हाला मिळून जाईल, वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असते. तर ती चमकी मी टाकलेली आहे फेविकॉल लावून. नंतर त्याच्यावर अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे आणि आता हे सुकलं की आपण साईडची चमकी हे कशाच्या तरी सहाय्याने बाजूला काढून घ्यायची आणि थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल आपली रांगोळी किती छान तयार झालेली आहे. रांगोळी नाही, रांगोळीचा साचा म्हणूयात आपण याला. बाजूची बॉर्डर खूप खाली वाटत होते, म्हणून मी त्याला अजून सिक्वेन्स लावून
थोडं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मैत्रिणींनो, आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर तुम्ही पण अशाच प्रकारे स्वतः घरीच असे रांगोळीचे साचे बनवू शकता. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.